एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये जी काही घटना घडत असते ती भगवान परमात्म्याच्या सत्तेमुळे घडत असते आणि भगवान परमात्मा जे काही करत असतो ते आपल्या बऱ्यासाठीच करत असतो, ही भावना अगदी आपल्या मनामध्ये पक्की रुजवली गेली पाहिजे. तुम्हाला उदाहरणानंच पटवून द्यायचं ठरलं तर एक राजा आणि एक प्रधान या ठिकाणी शिकारीसाठी जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर कुठल्या तरी कारणामुळे राजाचं त्या ठिकाणी एक बोट कापल्या गेलं आणि बोट कापल्याच्या नंतर राजा अतोनात दुःखी झाला, त्याला वेदना होऊ लागल्या आणि त्याला वेदना होत असताना प्रधानजी म्हणतोय की राजा, तुम्ही जास्त दुःख करण्याचं काही कारण नाही, कारण देव जे काही करतो ते बऱ्यासाठीच करत असतो. राजाला राग आला, राजाला वाटलं अरे आपल्याला दुःख झाले, आपलं बोट कापलं गेलं आणि प्रधानजी म्हणतो देव जे करतो ते बऱ्यासाठीच करतो. मग राजाला अतोनात राग आला आणि त्या राजानं त्या प्रधानाला हाकलून दिलं. हाकलून दिल्याच्या नंतर राजा एका झाडाखाली बसला आणि बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या भागातून काही आदिवासी मंडळी आली आणि त्यांनी त्या राजाला पकडलं आणि घेऊन चालले. राजाला कळत नव्हतं की हे लोक आपल्याला काय घेऊन चालले, पण ते जे आदिवासी होते त्या आदिवासींना या ठिकाणी देवीला बळी देण्यासाठी एक नर प्राणी हवा होता आणि त्यांनी तो देवीला बळी देण्यासाठी ते घेऊन चालले आणि ते घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी सर्व त्याचं अंग चेक केलं आणि चेक केल्याच्या नंतर त्याचं एक बोट कापलेलं दिसलं आणि बोट कापल्यानंतर त्यांनी विचार केला की हा तर प्राणी, मनुष्य प्राणी तर विकलांग आहे, हा देवीला बळी चालणार नाही, म्हणून त्यांनी त्या राजाला सोडून दिलं. आणि सोडून दिल्याच्या नंतर मग राजा मनात विचार करायला लागला, अरे आपल्याला प्रधानजी म्हणत होता की देव करतो ते बऱ्यासाठीच करतो. मग त्याने या ठिकाणी प्रधानजीचं वाक्य खरं वाटलं आणि खरं वाटल्याच्या नंतर तो राजा या ठिकाणी घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर त्याने पहिली प्रधानजीची भेट घेतली आणि भेट घेतल्याच्या नंतर तो प्रधानजीला माफी मागू लागला, अरे प्रधानजी, मी तुम्हाला विनाकारण रागवलो, तुम्ही जे म्हणत होता तेच खरं आहे की देव करतो ते बऱ्यासाठीच करतो, तुम्ही म्हणत होता अगदी तंतोतंत खरं आहे. तेव्हा प्रधानजी म्हणाले, राजेसाहेब, तुम्हाला या ठिकाणी मला क्षमा मागण्याचं काही कारण नाही, कारण तुम्ही जे काही केलंय ते भगवंताच्या सत्तेने केलंय आणि भगवंत जे करतो ते बऱ्यासाठीच करतो. पुन्हा राजाला प्रश्न पडला की मगाशी देखील प्रधानजी हेच म्हणत होता आणि आपण याच्यावर रागावलो, याला हाकलून दिलं, तरी देखील प्रधानजी म्हणतोय की देव करतो ते बऱ्यासाठीच. पुन्हा प्रधानजीनं सांगितलं तर ते कसं, तर प्रधानजी म्हणतोय, राजा, तुम्हाला ते लोक देवीला बळी देण्यासाठी घेऊन गेले आणि तुमचं विकलांग बघून त्यांनी तुम्हाला या ठिकाणी सोडून दिलं, पण जर तुम्ही मला हाकलून दिलं नसतं तर मी तुमच्यासोबत असतो. तुमचं विकलांग बघितल्याच्या नंतर त्यांनी मला पकडलं असतं आणि माझं तर कुठं विकलांग नसल्यामुळे, माझं कुठं बोट तुटलं नसल्यामुळे त्यांनी देवीला मला बळी दिलं असतं. म्हणून राजेसाहेब, या ठिकाणी तुम्हाला दुःख करण्याचं काही कारण नाही, कारण देव जे करतो ते बऱ्यासाठीच करत असतो. म्हणून जे काही घडतं, जे काही आपल्या जीवनामध्ये घडत असतं ते भगवान परमात्म्याच्या सत्तेनं घडत असतं. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको, वृक्षाची पाने झाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. म्हणून जे काही घडतं ते भगवान परमात्म्याच्या सत्तेनं घडतं, तो घडवत असतो आणि तो जे काही घडवत असतो ते आपल्या बऱ्यासाठीच घडवत असतो. असा विचार करून या ठिकाणी आपलं जीवन भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करावं. जय श्री राधे कृष्ण.